नॉर्मल डिलिव्हरीनंतर साधारण किती दिवस ब्लिडिंग होते? नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो की नेमकं ब्लिडिंग किती दिवस होणार. तर चला जाणून घेऊया की नॉर्मल डिलिव्हरीनंतर साधारण किती दिवस ब्लिडिंग होते. नॉर्मल डिलिव्हरीनंतर होणाऱ्या ब्लिडिंगला लोशी असे म्हणतात. गर्भाशयाची नैसर्गिकरित्या स्वच्छता होण्याचा हा एक भाग आहे. डिलिव्हरीनंतर सुरुवातीचे 3 ते 4 दिवस रक्ताचा रंग हा तांबडा असतो. त्यानंतर तो हळूहळू किंवा तपकिरी रंगाचा होतो. त्यानंतर तो पिवळसर आणि पांढरट रंगाचा होऊन बंद होतो. हे ब्लिडिंग साधारण 4 ते 6 आठवडे म्हणजेच 28 ते 42 दिवस होते. पण लक्षात ठेवा, एका तासाहून पॅड जर पूर्णपणे भिजत असेल तर, रक्ताच्या मोठमोठ्या गुठळ्या जात असेल तर, जर ब्लिडिंगचा स्मेल येत असेल तर, जर वारंवार ताप येत असेल, चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल किंवा ओटीपोटात किंवा गर्भाशयाच्या जागी दुखत असेल तर मात्र तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.